शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात 5 जून ते 11 जून या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले। 12 घंट्याचा जो प्रवास आहे यामध्ये सर्व टोटल काय प्लास्टिक आहे। आता हे प्लास्टिक एवढं महत्त्वाचं झालेलं आहे की हे प्लास्टिक शिवाय आपण जगू पण शकत। आणि काही राज्यामध्ये प्लास्टिकवर बॅन आणलेला आहे। काय आणलेला आहे? बॅन म्हणजे प्लास्टिक बंदी। तुम्हाला माहिती आहे दारू बंदीचा पण कायदा आहे। बिहारमध्ये दारू बंदी आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा दारू बंदी आहे, पण दारू लोक पिते, बरोबर आहे। विषय लक्षात घ्या की प्लास्टिक यूज करायला पाहिजे किंवा नाही हे सरकार आपल्याला सांगते, बरोबर आहे। आज तुम्ही जर कुठे गेला तुम्ही सोबत घेऊन जाता का? नाही, का घेऊन जात नाही सोबत की तुम्हाला ते एक तुमचा इगो हर्ट होते की बाबा। शिबिरात नो प्लास्टिक व अक्षय ऊर्जा स्तोत्रावर प्राचार्य प्रवीण बोनके व चैतन्य स्वर्गे या 2 माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले। या शिबिरामध्ये दिनांक 11 जून रोजी शिबिराची सुरुवात प्रभात फेरी काढून करण्यात आली। त्यानंतर प्राचार्य प्रवीण बोनके यांनी नो प्लास्टिक या विषयावर बोलताना प्लास्टिक वापरण्याचे दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन, तर 9 जून रोजी चैतन्य स्वर्गे यांनी अक्षय ऊर्जा स्तोत्र या विषयावर बोलताना सौर ऊर्जा, पवन ऊर्जा याचा वापर जास्तीत जास्त कसा करावा या अनुषंगाने पर्यावरण जनजागृती केली। सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम यावर्डी येथील प्राचार्य प्रवीण बोनके व चैतन्य स्वर्गे, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक देविदास काळबांडे, शिक्षक गोपाल काकड, अनिल हजारे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी वर्ग 8, 9, 10वीच्या उपस्थित विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।